नमस्कार। 2 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत, 2 तुकडे खोबरं घेतलं, अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर आहे आणि उभा कापलेला कांदा आहे एक। हे बटाटे आपण चांगले तेलामध्ये गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घेऊया। मोठे मोठे कापले आहेत बटाटे। अर्ध्या बटाट्याचे दोन तुकडे 4 तुकडे केले आहेत। 3 मोठे बटाटे आहेत। हे बघा कसे गोल्डन फ्राय केलेत। आता त्याच कढईमध्ये आपण तेल आहे, त्याच्यातच आपण जिरे टाकायचे आहे पाव चम्मच, राईस टाकायचे आहे पाव चम्मच आणि आता उभा कापलेला कांदा तो आपण टाकून घेऊया। हा अर्धा कांदा आहे, कारण आपण वाटण्यामध्ये पण कांदा टाकलाय। आता हा कांदा भाजून झाला की आपण मोठे मोठे मी टमाटे कापून घेतले आहेत, ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये। आणि टमाटे जास्त पिघळवायचे नाही आहेत, अर्धे कच्चेच ठेवायचे आहेत। आणि आता पाव चमचा हळद टाकली आहे छोटा, परत परतून घ्यायचं। आता हा वाटलेला मसाला आपण खोबरे, आलं, लसूण आणि 2 काश्मीरी मिरची आणि कोथिंबीर वाटलेली होती ती टाकले। आता हा चांगला मसाला परतून घेऊया आपण। आता परतून घेऊन झाला की नंतर याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकायची आहे 1.5 चम्मच। हा मसाला आहे घरचा, हा मसाला टाकून परत हलवून घ्यायचा आहे। चांगला मसाला पण भाजून जातो। आणि आता ह्याच्यामध्ये आपण 2 शिमला मिरची मी मोठ्या कट करून घेतल्या आहेत, त्या आपण टाकून घेऊया। 2 शिमला मिरचीचं मोठे मोठे हे केले, जसं पनीर टिक्कामध्ये शिमला मिरची असते मोठी तशी कापली आहे। टोमॅटो पण तसाच कापला आहे। चौकोनी शिमला मिरची कापलेली टाकली। आता आपण हे फ्राय केलेले बटाटे टाकून घेऊया। आता हे चांगलं परतवून घेऊन थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून आपण हे शिजवून घेऊया। शिजवून घेऊन झालं, बघा किती सुंदर दिसते ही डिश। अशी ही भाजी ना तोंडाला एकदम पाणी सुटणारी भाजी दिसते आणि टेस्टी पण तेवढीच लागते। आता थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून झाले की आपण थोडेसे पाणी टाकून झाकून घेऊया। हे बघा, आता झाकून आपली भाजी तयार आहे। बघा किती टेम्पटिंग दिसते, एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटते, असं वाटतं की आता चपाती मोडून खायला घ्यावी। हे बघा, तुम्हीही एकदा करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझे रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।